तलाठीवरती 2026ची तयारी आपण करतोय आणि त्यासाठी झालेले पेपर्स बघतो. आज जीकेचा पेपर आपल्याला बघायचा आहे. प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता 2025 या वर्षापर्यंत वाढवलेली आहे. खरं म्हणजे आता ती त्यानंतर सुद्धा पुढे वाढवत गेले. बघूया यूपी, ओडिशा, हरियाणा, दिल्ली. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 2025 पर्यंत दिल्ली होतं, पण पुढे आता जर तुम्हाला विचारला प्रश्न तर ओडिशा असणार आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा, पुरुष आणि महिला हॉकी संघ यांचं प्रायोजकत्व ओडिशा राज्याकडे आता सध्या तरी या ठिकाणी आहे. 2018 मध्ये त्यांनी ते स्वीकारलं होतं, नंतर 23 नंतर सुद्धा वाढवण्यात आलं. आता 2033 पर्यंत ते कायम राहणार आहे. ओके, तो मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे ओडिशा हॉकी संघाबाबत. पुढे मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान अधिकार वारशाने मिळावा यासाठी टिंबटिंब साली हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे जेवढा मुलाचा वाटा असतो ना, तेवढाच वाटा मुलीचा सुद्धा असणार त्या वारशामध्ये. 2005, 2000, 2015, 2010. कधीची आहे दुरुस्ती? दुरुस्ती आहे 2005ची. 2005ला हा बदल या ठिकाणी करण्यात आला. 1956चा हा हिंदू उत्तराधिकार कायदा आहे, तुम्हाला माहित असावं. 2005 मध्ये बदल झालाय. मुला इतकंच मुलींना सुद्धा त्या ठिकाणी वाटा असेल, हक्क असेल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेवर मुलगा आणि मुलगी दोघांचे हक्क हे पूर्णपणे समान असतील असं त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. खालीलपैकी कोणी 19व्या शतकामध्ये स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं? बघा, स्त्री पुरुष तुलना राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, ताराबाई शिंदे, पंडित रामाबाई. आणि हा खूप वेळा आलेला प्रश्न, कुणाचाही चुकणार नाही. ताराबाई शिंदे यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. त्यावेळेस ते फार मोठं म्हणजे एक वेगळं कार्य होतं, डेअरिंग होती, हे लक्षात ठेवा. हे ते पुस्तक या ठिकाणी तुम्ही बघतायत. त्यांनी या ठिकाणी काय लिहिलं होतं की स्त्रिया व पुरुष यात साहसी कोण हे स्पष्ट करून दाखवण्याकरिता हा निबंध एक निबंध स्वरूपात ते लिहिलेलं होतं. ते आपल्याला माहीत असावं. त्यांनी स्त्रियांवरचा अन्याय, भेदभाव, पुरुष सत्ताक रचना त्यावर त्या ठिकाणी भाष्य केलं होतं. आणि समाज सुधारणेच्या प्रवाहातील एक अत्यंत प्रभावी असं हे पुस्तक या ठिकाणी मांडलं जातं. 2025 मध्ये भारताने सुरू केलेल्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर फेज 2 या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? बघा, फार महत्वाचा. सध्या आपण बघतोय ग्रीन हा शब्द आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. जलवाहतूक विकास, नवीनीकरणीय ऊर्जेचे प्रसारण जाळे मजबूत करणे, ग्रामीण इंटरनेट सुविधा वाढवणे, नवीन धरणे उभारणे. आता मुद्दा काय? ग्रीन एनर्जी कॉरिडॉर. बघा, नावातच ग्रीन आहे. नवीनीकरणीय ऊर्जेचं प्रसारण जाळं जे आहे ते मजबूत करायचं. काय येतं बरं नवीनीकरणीय ऊर्जेमध्ये? या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, भारत सरकारची एक जाहिरात आहे किंवा एक बॅनर आहे. युनियन कॅबिनेट गिव्स नोड फॉर इंट्रा स्टेट ट्रान्समिशन सिस्टीम वर्थ ₹12,000 कोटी एवढं त्या ठिकाणी बजेट दिलेलं आहे. विल हेल्प इन अचिव्हिंग 450 गिगावॅट टार्गेट ऑफ इन्स्टॉल्ड रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी बाय 2030. 450 गीगावॅटची या ठिकाणची टार्गेट ठेवलेला आहे. इकॉलॉजिकली त्या ठिकाणी आम्हाला ते सगळं प्रमोट करायचं आहे, त्यातून एम्प्लॉयमेंट वाढवायची आहे असंही म्हटलेलं दिसतंय. ग्रीन एनर्जी कॉरिडॉर भारत सरकारचा उपक्रम आहे. सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, जल ऊर्जा असेल, याचं उत्पादन आम्हाला वाढवायचं आहे आणि ते पोहोचवायचं आहे. त्याच्यासाठीच्या वीज वाहिन्या, त्याच्यासाठीचे सबस्टेशन, या सगळ्याला भारत सरकार या ठिकाणी प्रमोट करत आहे. पुढे बघा, भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला? समाज सुधारकांवरचा हा प्रश्न आपल्या समोर आहे, आपलं माहित असावा. काय? 1959, 1960, 1958, 1957. कधी? इंटरेस्टिंग आणि महत्वाचं. आणि हा भारतरत्न मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहीत असावा. 1958ला भारतरत्न हा भेटला होता. पहिला भारतरत्न म्हणूया आपण. त्या ठिकाणी 3 जणांना दिला होता. स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहासाठी हा भेटतो आहे. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांना हा भारतरत्न भेटतो आहे. आणि एक प्रमुख समाजसुधारक भारतरत्नाचं या ठिकाणी तुम्ही हे लोगो बघतायत. एक प्रमुख समाजसुधारक म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो. कोणत्या नदीमुळे कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा, बघा आता जोग धबधबा आपल्याला माहीत असावा. जोग फॉल्स आपण त्याला म्हणतोय. कोणत्या नदीवर आहे? कावेरी, कृष्णा, शरावती, तुंगभद्रा. हा महत्वाचा आहे आणि हा कामाचा आहे. शरावती नदी, जोग धबधबा, कर्नाटक राज्य आपल्याला माहीत असावं. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा, या ठिकाणी शरावती नदी आहे, त्यालाच आम्ही जोग
फॉल्स असंही म्हणतोय. खाली हा गिरसप्पा धरण सुद्धा या ठिकाणी आहे. शरावती नावाची ही नदी तुम्ही बघतायत. पुढे तुंगा नदीवर इथे खाली आणखी काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर खाली तुम्हाला कर्नाटकमध्ये गेलात तुम्ही तर खाली इतर बाबी आहेत. पुढे इकडे सुपा डॅम वगैरे ती वरती गोकर्ण, हे कर्नाटकमधले सगळे ठिकाणं या ठिकाणी आहेत. सर्वात उंच आणि प्रसिद्ध कर्नाटकमधला जोग धबधबा पूर्णतः शरावतीच्या प्रवाहामुळे तयार झालेला आणि पश्चिम घाटातल्या याच्यातून हा कोसळणारा एक सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधला धबधबा म्हणून आपल्याला याच्याकडे बघता येतं. पुढे खालीलपैकी कोणते भारतातील महानगरामध्ये असलेले पहिले रामसर पाणथळ क्षेत्र आहे? महानगरामध्ये असलेला केवलादेव घाना, ठाणे खाडी, कोलेरू, काबर तलाव महानगरामध्ये आहे आणि ते पाणथळ ठिकाण आहे. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठाण्याची खाडी आहे का? ती महानगरामध्ये असलेली आहे. तुम्ही ठाण्यात रेल्वेने वगैरे गेलात तर तुमच्या लक्षात येईल की याचं ठिकाण नेमकं कुठे आहे. ठाणे क्रीक ज्याला आपण म्हणतोय, म्हणजे इकडेही तुमचं शहर वसलेलं आहे, इकडे शहर वसलेलं आहे आणि हा पाणथळ भाग याला या ठिकाणी पाणथळ रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. त्या ठिकाणी स्थलांतरित पक्षी येतात, जैवविविधता आहे, पर्यावरणीय महत्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. पुढे बघा 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय काय होता? 2025चा योग दिनाचा विषय आरोग्यासाठी, मानवतेसाठी एक जग, एक कुटुंब, एक पृथ्वी, एक आरोग्य, योग दिन. आता हा दिवस कधी साजरा केला जातो ती तारीख तुम्ही सांगायची. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. एक पृथ्वी एक आरोग्य अशी ती थीम होती, लक्षात ठेवा. एक पृथ्वी एक आरोग्य. पुढे 21 जून हा आपण योग दिन म्हणून साजरा करत असतो. यामध्ये योगाला शरीर, मन आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन साधण्याचं साधन म्हणून या ठिकाणी मांडलेलं आहे. बघा, एक तुमच्यासाठी खुशखबर आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आपण 2026 साठी नवीन बॅच सुरू केली आहे. त्या बॅचचं नाव योद्धा बॅच असं आहे. तलाठी भरतीसाठीची ही बॅच. तुम्हाला यापूर्वीचे सगळे पेपर्स ॲनालिसिस त्या ठिकाणी करून याच्यात भेटतील. नवीन सिलेबसनुसार सगळे बेसिकचे लेक्चरही भेटतील. 1200+ रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील. काही लाईव्ह सेशन भेटेल. ओके, बेसिक स्वरूपाची अशी ही बॅच आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्ही कधीही जॉईन करू शकतात. जिथे जॉईन व्हाल तिथून पुढचा तुमचा कालावधी 3 महिन्याचा, 5 महिन्याचा तुम्ही जो निवडाल तो त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तर वेळ करू नका, योद्धा बॅचमध्ये सामील व्हा आणि योद्ध्यासारखा अभ्यास करा. ओके, तुमच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी मी आहे. 2025 मध्ये महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं यजमानपद कोणत्या देशाने घेतलं होतं? 2025चं महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप भारत, सर्बिया, अमेरिका, इंग्लंड. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कोणाला भेटतंय? सर्बियाला या ठिकाणी हे यजमानपद भेटतं आहे. सर्बिया या ठिकाणी झालं होता. युरोपमधला आपण बघतोय क्रीडा सुविधा या ठिकाणी आहेत. भारत, कझाकस्तान वगैरे अनेक देश त्या ठिकाणच्या महिला खेळाडू या ठिकाणी सामील झालेल्या होत्या. भारतामधील सर्वोच्च साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे? 2011ची जनगणना आहे, त्यानुसार हा प्रश्न होता. सेरजीप, कोट्टयम, ऐजवालम आहे. आता साक्षरता म्हटलं की आम्हाला कोणतं राज्य आठवतं? 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. साक्षरता म्हटलं की आम्हाला आठवतं केरळ राज्य. पण 100% साक्षरता, सर्वोच्च म्हटलंय सेरचीप नावाचा जिल्हा हे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. सेरचीप हा जिल्हा सर्वात साक्षर, 98% साक्षर, आणि मिझोराम मधला हा जिल्हा होता. केरळमधला कोट्टायम वगैरे आपण तेही याच्या आधी ऐकलेलं असतं, पण इथे हा मिझोराम मधला जिल्हा साक्षरतेच्या बाबतीमधला 2011च्या जनगणनेनुसार. पुढे भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाचं मुख्य कार्यालय कुठे आहे? आता केंद्रीय दक्षता आयुक्त तुम्हाला माहित असले पाहिजे. व्हिजिलन्स कमिशन असं आपण त्यास म्हणत असतो. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असा शब्द त्या ठिकाणी आहे. त्याचा लोगोही तुम्ही बघताय, एक डोळा दाखवलेला आहे. त्यांचं सगळ्यांवर लक्ष असतं. पण मुख्यालय कुठे? मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागतं. नवी दिल्ली या ठिकाणी या आयोगाचं मुख्यालय आहे. बघा, केंद्रीय दक्षता आयोग कधीचा आहे तर 1964ला हा स्थापन झालेला आहे. संतनम नावाची समिती होती, त्यांनी शिफारस केली होती, त्यानुसार हा स्थापन झाला होता. हा आयोग केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधीन होता. आता हा स्वायत्त झालेला आहे. याच्यावर आता कोणाचं कंट्रोल वगैरे नाहीये, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. स्वायत्तता फार महत्वाची असते, तेव्हा ते काम निरपेक्षपणे होत असतं. आरटीआय, माहिती स्वातंत्र्य अधिनियम 2002 हा कोणत्या अधिनियमाद्वारे बदलला गेला? म्हणजे आधी आपण महाराष्ट्राने तो बनवला होता, आपला माहिती अधिकार कायदा
हा महाराष्ट्राची देण आहे भारत देशाला. मग तो मानवी हक्क अधिनियम 1993, माहिती अधिकार अधिनियम 2005, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, परिसीमन अधिनियम 2002 कशाद्वारे तो बदलला जातो आहे? उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. इंटरेस्टिंग आणि महत्वाचं. बघा 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. माहिती अधिकाराचा कायदा जो 2005चा आला त्याने या कायद्याची जागा घेतलेली आपल्याला दिसते. 2002चा तो 2005ला आपण हा नवीन कायदा लागू झाल्यामुळे त्या ठिकाणी कॅन्सल झाला. 15 जून 2005 रोजी आपले राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी याला मान्यता दिली आणि 12 ऑक्टोबर 2005ला हा RTI ऍक्ट पूर्ण भारतात लागू झालेला आहे. ती 12 ऑक्टोबर ही तारीख आम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. पुढे RTI अधिनियमांतर्गत अर्जाची भाषा कोणती असू शकते? कोणत्या भाषेत तुम्ही अर्ज करू शकता? बघा RTI वर तलाठी भरतीला प्रश्न येणार. आपलं करून ठेवायचे. इंग्रजी, अधिकृत प्रादेशिक भाषा, हिंदी, फक्त इंग्रजी किंवा हिंदी. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय? इंग्रजी, अधिकृत प्रादेशिक भाषा असेल ती आणि हिंदी. फक्त इंग्रजी किंवा हिंदी असं नाही म्हणू शकता. फक्त हा शब्दच नाही. तुम्ही तुमच्या जिथलची तुमची भाषा आहे त्या भाषेतूनही करू शकतात किंवा हिंदीमधून करू शकतात किंवा इंग्रजीमधून. ABC हे तुमचं या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे 4 नंबरचं. इंग्रजी, हिंदी आणि त्या त्या राज्याची प्रादेशिक भाषा तिन्ही याच्यातून तुम्ही अर्ज करू शकतात. प्रत्येक नागरिकाला आपल्या सोयीच्या भाषेमध्ये माहिती मागता यावी आणि ती मिळावी म्हणून या ठिकाणी ही तरतूद आहे. बघा डॉरॅक टेक्निक समटाइम्स सीन इन द न्यूज इज असोसिएटेड विथ. आता काय भानगड आहे डॉरॅक टेक्निक? या ठिकाणी तुम्ही चित्र बघताय. डॉरॅक टेक्निक आहे ही कशाशी संबंधित असते? पॅटर्न असतात. लँडस्लाइड्स, ॲनिमल हजबंडरी, क्रॉप मॅनेजमेंट, वेदर फॉरकास्टिंग काय असू शकते? बघा थोडंसं चित्र बघितल्यावरच तुमच्या अर्ध काम तर तुमचं झालेलं असणार आहे. हे बघा हे ढगांचे असे या ठिकाणी चित्र दिसत आहेत तुम्हाला. हे जे आहे ना वेदर फॉरकास्टिंग संदर्भातला हे टेक्निक असतं. त्यावरून बऱ्याच गोष्टींचा अंदाज त्या ठिकाणी हवामानशास्त्रज्ञ काढत असतात. डॉरॅक तंत्रज्ञान जे चक्रीवादळाची तीव्रता मोजण्यासाठी मुख्यत्वे हवामानामधलंही चक्रीवादळ उपग्रह चित्रांचे विश्लेषण केले जातात. हवामान विभाग जे आहे ते किती कुठे जाणार, मार्ग काय असणार, त्याची ताकद काय असणार, ते सगळं या ठिकाणी याच्या माध्यमातून डॉरॅक टेक्निकच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जात असतं. खालील घटनांची कालक्रमानुसार मांडणी करा. बघा कालानुक्रम लावा हा मुद्दा फार महत्वाचा असतो. चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध, श्रीरंगपट्टणमचा तह, तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध आणि मंगळूरचा तह. योग्य क्रम असलेला पर्याय निवडा म्हटलाय. 1 2 3 4 1 2 3 4 2 3 4 1 योग्य क्रम. सगळ्यात आधी काय घडलं, सगळ्यात नंतर काय घडलं? 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. बघा सगळ्यात आधी घडतोय मंगळूरचा तह. कधीचा आहे? नंतर तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध, नंतर श्रीरंगपट्टणमचा तह आणि बघा पहिली गोष्ट तर तुम्हाला लॉजिकली कसं होतं, हे चौथा अँग्लो युद्ध आणि तिसरा अँग्लो युद्ध म्हणजे 3च्या नंतरच एक येणार होता. 3च्या नंतर एक येणार होता. इथे आधी आला हे कट होत होतं, इथे आधी आला हे कट होणार होतं. आता इथे बरोबर 3-1 आहे. ठीक आहे. आधी काय मग मंगळूरचा तह की श्रीरंगपट्टणमचा तह हा विषय होता. पण 2 ऑप्शन तर फक्त इथे जागच्या जागेवर कट होणार होते. लक्षात ठेवा. या ठिकाणी मंगळूरचा तह हा 1784चा आहे. दुसरा अँग्लो म्हैसूर युद्ध संपलं आणि तह झाला तो मंगळूरचा तह आहे. त्यानंतर तिसरा अँग्लो म्हैसूर युद्ध 1790 ते 92 मध्ये होतंय आणि पुढे श्रीरंगपट्टणमचा तह होतोय. म्हणजे युद्ध आणि तह 1792चा येतो. तो आपण अनेक वेळा वाचलेला असतो. आणि चौथा अँग्लो म्हैसूर युद्ध हे 1799चं, यामध्ये टिपू सुलतानाचा अस्तय आणि म्हैसूरचा एंड आहे. आणि यावर टिपू सुलतान, म्हैसूर अनेक वेळा प्रश्न आपल्याला दिसतात. पुढे बघा MS पॉवर मध्ये स्लाइड डिझाईन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टास्क पेनचं नाव काय आहे? MS पॉवर स्लाइड लेआउट, स्लाइड डिझाईन, डिझाईन स्लाइड, लेआउट स्लाइड, MS पॉवर 16 नंबरचा प्रश्न कम्प्युटरवरचा आणि येत राहणार. त्याला जो टास्क पेन आम्ही वापरतो आहे त्या ठिकाणी त्याला स्लाइड डिझाईन असं नाव दिलं जातं. काय डिझाईन, स्लाइड डिझाईन, थीम, पार्श्वभूमी, रंग, फॉन्ट बदलायचा आहे ते जे आपण करतो सगळं ना, तो जो टास्क पेन असतो त्याला स्लाइड डिझाईन म्हणून ओळखलं जातं. आणि तो पूर्ण देखावा जो आहे तो एका क्लिकमध्ये त्या ठिकाणी टास्क पेनच्या माध्यमातून बदलला जातो. हे लक्षात ठेवा.
हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025च्या अहवालामध्ये भारताने कितवं स्थान मिळवलंय बघा. आता 2025च्या अहवालावर हा प्रश्न आहे. अपडेटेड गोष्टी मी मुद्दाम प्रश्न बदलवून घेतले ते. 8वे, 10वे, 12वे, 15वे, 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. तर भारत या ठिकाणी 15व्या स्थानी आहे. कितव्या? 15व्या स्थानी. G20 ग्रुप ऑफ 20 देशामध्ये भारत आणि युनायटेड किंगडम हे 2 देश पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवत आहेत. G20 बद्दल बोलतोय. CCPI 2025 मध्ये कोणत्याही देशाला हवामान बदलावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्वोत्तम निकष पूर्ण न करता आल्यामुळे पहिले 3 क्रमांक रिकामे ठेवण्यात आले डायरेक्ट. ते तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. म्हणजे असंही की बाबा त्या निर्देशांकामध्ये पहिल्या 3 नंबरवर कोणीच नाही ठेवलं त्यांनी, असंही होऊ शकतं. पुढे कोणत्या राज्यात भारतातील पहिलं जैवग्राम बायो विलेज स्थापन केलं गेलं बघा. पहिलं बायो विलेज त्रिपुरा, सिक्कीम, आसाम, मणिपूर. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कोणतं राज्य आहे जिथे बायो विलेज स्थापन होतंय? त्या राज्याचं नाव त्रिपुरा आहे. त्रिपुरा. दासपारा नावाचं गाव आहे. मी तुम्हाला चालू घडामोडीमध्ये हे शिकवलेलं आहे. इथे सौर ऊर्जा, सेंद्रिय शेती, जैवविविधता संरक्षण, कचरा व्यवस्थापन या सर्व पद्धती पर्यावरण स्नेही पद्धतीने राबवण्यात या ठिकाणी आल्या आहेत. देशातील जैव आधारित शाश्वत विकासाचं पहिलं मॉडेल या ठिकाणी मानलं जातं. ओके, तुम्हाला माहित असलं पाहिजे दासपारा नावाचं हे गाव. पुढे भारतीय नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया तरतुदीनुसार आहे. कोणत्या? नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नागरिकत्व कायदा 1954, नागरिकत्व कायदा 1955, नागरिकत्व कायदा 1953, नागरिकत्व कायदा 1952. बघा, नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी. नागरिकत्व संदर्भातला कायदा कधीचा आहे? तो आहे 1955चा. सिटिझनशिप ऍक्ट 1955 असं आपण त्यास म्हणतो. पुढे भारतीय नागरिकत्वाचे नियम, अटी, पद्धती हे सगळं त्यांनी निश्चित केलं. 1955 तो मंजूर झाला. जन्म, वंश नोंदणी, नैसर्गिकीकरण आणि भूभागाचं विलिनीकरण या 5 पद्धतीने नागरिकत्व आम्हाला मिळवता येतं. प्रश्न इथे सुद्धा आलेला आहे. प्रकाश संश्लेषणादरम्यान प्रकाश ऊर्जेचे टिंबडिंबाच्या स्वरूपामध्ये रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरण होते. बघा, प्रकाश ऊर्जेचं रूपांतरण कशात होतं? एनएडीपीच्या संदर्भात स्वरूपात, एटीपीच्या स्वरूपात, ग्लुकोजच्या स्वरूपात, पिष्टमय पदार्थाच्या स्वरूपात. प्रश्न विज्ञानाचा एक जनरल असा हा प्रश्न आहे. एटीपी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट असं आपण त्यास म्हणत असतो. त्या स्वरूपात ते रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होतात. प्रकाश संश्लेषण अभिक्रिया टप्प्यामध्ये सूर्यप्रकाशातील ऊर्जा जी असते थेट एटीपी या ऊर्जायुक्त अणूमध्ये रूपांतरित होते. बघा, या ठिकाणी तुम्ही बघतायत एटीपीचे अणू या ठिकाणी आहेत. पुढील अभिक्रिया टप्प्यामध्ये हाच एटीपी वनस्पतीच्या रासायनिक प्रक्रिया चालवण्यासाठी वापरला जातो. ते एटीपी आणि तो तयार झाल्यानंतरच वनस्पतीनंतर ग्लुकोज किंवा इतर सेंद्रिय पदार्थाची निर्मिती करू शकतात. वनस्पतीला एटीपी फार महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय पुढे काहीही तयार होऊ शकत नाही. दिलेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांना कोणतं मूलभूत कर्तव्य लागू होतं? बघा, परिस्थिती दिली आहे आणि कर्तव्य कोणतं. एका ऐतिहासिक ठिकाणी शैक्षणिक दौऱ्यावर आलेले शालेय विद्यार्थी तेथे पसरलेल्या छोट्या छोट्या कलाकृती, आर्टिफॅक्ट्स उचलून त्यांच्या बॅगेमध्ये टाकत होते. काय? देशाचं रक्षण करणे, राष्ट्रसेवा करणे, सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे. आर्टिफॅक्ट्स म्हटलंय. रूढी आणि परंपराचं रक्षण करणे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचं मोल राखणे आणि त्याचं जतन करणे. ते जतन करतायत काहीतरी, बरोबर. 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. कशा जतन करतायत ते? आपलं जे मिश्र संस्कृती आहे त्याच्या समृद्ध वारशाचं मोल जतण्याचं काम ते करतायत. त्याला ते कुठेतरी ठेवतील, घरी नेऊन कोणाला तरी दाखवतील आणि त्यातून आपला जो हे आहे, आपला इतिहास आहे तो पुढे समृद्ध होण्यासाठी किंवा सेव्ह होण्यासाठी आपला मदत होईल, त्याचं जतन होईल. चुकीचा पर्याय. रहनुमाई माजदायासन सभेने राष्ट्रगुप्तार या वृत्तपत्राद्वारे सुधारणेचा संदेश दिला. बघा, राष्ट्रगुप्तार ॲनी बेझंट 1893 साली भारतात आल्या. त्यांनी 1890ला बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची पायाभरणी केली. 1909ला सेंट्रल हिंदू कॉलेज बनारस हिंदू विद्यापीठाचे केंद्रस्थान बनले. उत्तर देता आलं पाहिजे. चुकीचा पर्याय. 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. चुकतंय काय?
खाली दिलंय मग ए आणि सी, ए आणि डी, ए आणि सी, ए आणि बी, ए बी सी. बघा चुकीचं. एकतर रहनुमाई माजदाया सन सभा होती का जिचा राष्ट्रगोपतार सोबत संबंध होता. तर यस, हे जरा आपल्यासाठी नवीन आहे पण महत्वाचं आहे. अॅनी बेझंट 1893 भारतात आले आहे. यस. त्यांनी बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली पण 1890 नाही. चुकतंय, हे चुकतं आहे. 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सी चुकता आहे. आणि 1909 त्या कॉलेजचं केंद्रस्थान बनारस हिंदू विद्यापीठाचं ते केंद्रस्थान बनतं आहे. हे चुकतंय. दोन्ही विधानं चुकताय का? सॉरी, ए आणि सी. सी मध्ये बनारस, सी आणि डी. यस बरोबर, सी आणि डी चुकतंय. 1 नंबरचं उत्तर. कसं बघूया, समजून घेऊया. सी चुकीचं का आहे? सेंट्रल हिंदू कॉलेजची पायाभरणी अॅनी बेझंट करतायत पण 1898 करतायत, 1890 नाही. ओके. डी चुकतंय कारण की सेंट्रल हिंदू कॉलेज 1915 स्थापन झालेल्या बनारस हिंदू विद्यापीठाचा एक भाग बनला. 1909 साली नाही. 1915ची ती घटना घडते. त्यांनी 1909 दिलं होतं. राष्ट्रगोपतार, रहनुमाई माजदाया संसभेचं वृत्तपत्र होतं. अॅनी बेझंट 1893 भारतात आल्या. या गोष्टी बरोबर आहेत. कोणता अनुच्छेद स्पष्टपणे नमूद करतो की भारत हा राज्यांचा संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे? भारत हा राज्यांचा संघ आहे असं अनुच्छेद 4, 1, 2, 3. बघा इंटरेस्टिंग. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. अनुच्छेद 4, 1, 2, 3. भारत हा राज्यांचा संघ आहे. अनुच्छेद 1 मध्ये म्हटलेला आहे. किती मध्ये? अनुच्छेद 1 मध्ये म्हटलेला आहे भारत हा राज्यांचा संघ आहे. म्हणजे त्या राज्यांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा नाहीये, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यांना बाहेर पडण्याचा अधिकार नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या कराराशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? माफी असावी. कॉम्रेड, वगळलेला भारत, भारतीय समाजशास्त्रज्ञ, जमीनदार, B.R. आंबेडकर. प्रश्न तलाठी भरतीला आलाय. काय इंटरेस्टिंग, कॉम्रेड ते नव्हते, ते भारतीय समाजशास्त्रज्ञ नव्हते, जमीनदार नव्हते, वगळलेल्या भारताशी संबंधित त्यांची इमेज आहे. म्हणजे ज्यांना अस्पृश्य समजलं गेलं अशा समाजातून ते आलेले होते. लक्षात ठेवा, द एक्सक्लुडेड इंडिया हे त्यांचं लेखन आहे. त्यांनी स्वतः ज्या परिस्थितीतून ते आले त्या पद्धतीचंच त्या ठिकाणी लेखन त्यांनी केलं आहे. सगळ्या समस्या दलितांच्या मांडलेल्या आहे आणि विषमता, अस्पृश्यता, शोषण याचं विश्लेषण त्यांनी त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ते आपल्याला माहीत असावं. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी 1817 मध्ये डेव्हिड हेयर यांचे हिंदू कॉलेज स्थापन करण्याच्या प्रयत्नाला पाठिंबा दिला? 1817 डेव्हिड हेयर यांनी हिंदू कॉलेज स्थापन केलं. देवेंद्रनाथ टागोर, राजाराम मोहन रॉय, केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर 1817 मध्ये. 25 नंबरचा प्रश्न आहे. राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजसाठी या ठिकाणी समर्थन दिलं होतं. त्यांनी आधुनिक शिक्षण देणारं हिंदू कॉलेज, नंतर त्याला प्रेसिडेन्सी कॉलेज म्हटलं गेलं. तो उपक्रम डेव्हिड हेयर यांनी सुरू केला होता. त्याला त्या उपक्रमाला राजाराम मोहन रॉय यांनी या ठिकाणी हे केलेलं आहे, पाठबळ दिलं, सपोर्ट केला एक भारतीय म्हणून. कारण तेव्हा त्यांचं नाव मोठं होतं. राजाराम मोहन रॉय यांचं भारतामध्ये सती प्रथा वगैरे त्या संदर्भात सुद्धा आपण बघतोय. तलाठी भरती योद्धा व्याज. योद्धा तुम्ही आहात. निशाणा तुम्हाला धरायचा आहे आणि नेम लागला पाहिजे, पोस्ट निघाली पाहिजे. तलाठी भरती पण प्रॅक्टिस आतापासून करायची आहे. सगळं मी करून घेतो. अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनमध्ये लाईव्ह सेशन असतील, लाईव्ह नसेल रेकॉर्डेड सेशन असतील, ते डेली ॲपवर अपलोड होत राहतील. तुम्हाला तिथे जाऊन बघावे लागत जातील. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.